लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा। हप्ता जमा होणार आहे आणि त्यामुळे बॅलन्स चेक करा। आज माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली, त्याला विरोध केला। 2 हप्ते खात्यात पडले, 3000 रुपये हे देणारं सरकार आहे, दोन्ही हाताने देणार आहे। ही देना बँक आहे, लेना बँक नाही। हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही, हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे। आमच्या बहिणींचे पैसे थांबू नये आणि विरोधक तिथं मांजर आडवं घालू नये म्हणून आम्ही हप्ता पण तुमच्या खात्यात जमा होईल हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला। आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला आता पैसे वाढवतोय आम्ही। जसं मी म्हणालो 1500वर ठेवणार नाही, तुम्हाला लखपती झालेलं बघायचं आम्हाला। लखपती, माझ्या सगळ्या बहिणी लखपती झालेल्या पाहिजेत। जसं मोदी साहेबांनी लखपती दीदी केलं, जनधन योजना केली, ड्रोन दीदी केलं, बेटी बचाओ बेटी पढाओ केलं, महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान देण्याचं काम केलं। तसंच काम आपण करतोय आणि म्हणून आम्ही आता त्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करून टाकणार। शेतकरी सन्मान योजनेतून 12,000 मिळत होते, केंद्राचे मोदी साहेबांचे 6 आपले 6, ते 12,000चे 15,000 करणार। या राज्यात कुणी उपाशी झोपू शकत नाही, उपाशी पोटी भुकेल्याला राहता कामा नये म्हणून प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500ची 2100 रुपये आपण करतोय। जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला, जसं बाळासाहेबांनी 1995ला घेतला होता। विरोधक म्हणतात बेरोजगारांचं काय, 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि 10 लाख प्रशिक्षण भत्ता, 10 लाख युवकांना आणि मुलींना 10,000 रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय घेतला।